मित्रांनो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। आता बघा, विधानसभेच्या निवडणुकीपासून भरती निघणार आहे, हे एक भरतीचं जे हे असते जाहिरात, याविषयी बोललं जातं। फडणवीसांनी घोषणा केली विधानसभेमध्ये, त्यानंतर प्रत्यक्षामध्ये सुरुवात व्हायला लागली फेब्रुवारीमध्ये। रिक्त जागेचे अहवाल मागवले, त्या मीटिंग झाल्या, एक्झाम कशी घ्यायची, नियोजन कसं करायचं, हे पूर्ण प्रोसेस झालेली आहे। आणि त्यावर ठरले की लोकसभेच्या अगोदर वॅकन्सी काढायची, म्हणजे जाहिरात काढायची, लोकसभेनंतर ग्राउंड तुमचं लेखी वगैरे सर्व प्रोसेस पूर्ण करायची, विधानसभेच्या पूर्वी हे मुलं तयार ठेवायचे, नवीन रिक्रूट जे आहे ते तयार ठेवायचं बंदोबस्तासाठी। एवढेपर्यंत नियोजन झालेलं आहे। यामध्ये अजून एक तारीख आली होती, ती तारीख होती की 16 तारखेपासून फॉर्मला सुरुवात होईल, म्हणजे 16 फेब्रुवारी पासून। आणि त्यानंतर पुढली महत्वाची गोष्ट आहे, आता जागा यायला सुरुवात झालेली आहे, रिक्त जागा। आपण आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला मी 10 जिल्ह्याच्या जागा सांगणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये जागा किती असतील पोलीससाठी बघा। ते जिल्हा आहेत पुणे लोहमार्ग, पुणे लोहमार्गला 141 पद आहेत, गोंदियाला पद आहे 242, नागपूर शहरला 91, नागपूर ग्रामीणला 91, तिथं चालकाचे 5, हिंगोली 72, बीड 170, अमरावती ग्रामीण 200, ठाणे 753 आणि नागपूर शहर 741, मुंबई शहर 6300 प्लस, आणि धाराशिव 139। अशा प्रकारची पद सध्या आलेली आहेत ह्या 10 जिल्ह्याचे, ठीक आहे, म्हणजे 10 घटकाचे। आणि बाकीचे आहेत, आणि हे पण जे आहे ते सध्या प्रिंटेड अशी जाहिरात लवकरच आपल्या समोर येताना दिसेल तुम्हाला, ठीक आहे। आता जो मुद्दा आहे बघा, तुमचे 3 मुद्दे असतील। पहिला मुद्दा असेल फॉर्म भरावे किती, तुमचा पुढला मुद्दा असेल की एक्झाम अगोदर आहे की ग्राउंड अगोदर आहे, दुसरा असेल वयवाढीचा। हे फक्त 3च मुद्दे लोकांना, पोरांना जास्त टेन्शन देतात। आता पहिला गोष्ट आहे फॉर्मची बघा, मागच्या वेळी काय झालं होतं, मागच्या वेळी सांगितलं होतं आपल्याला, आणि सांगून सुद्धा पोरांनी फॉर्म भरले आणि त्यावरती कुठलीच त्यांनी ऍक्शन घेतली नाही। म्हणजे जे म्हणजे येते ते सुद्धा म्हणजे त्याचं पालन होते असं नाही, ठीक आहे। हा पुढला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे तुमचा ग्राउंडचा आणि लेखीचा आहे। त्यावरती हे निर्णय ज्यावेळेस ऍड येईल त्यावेळेस त्यावरती पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल। पण जे मागचं पत्रक होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं स्पष्टपणे की लेखी हे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे, TCS किंवा IBPS ते कंडक्ट करेल। मग तर असं असेल तर तुमची लेखी परीक्षा ही अगोदर होऊन जाईल, तेही ऑनलाईन पद्धतीनं। आणि जर लेखी परीक्षा त्यांनी ऑनलाईन त्यांनी घोषणा केली तर आपल्याला त्यावेळेस काहीतरी करावं लागणार आहे मित्रांनो, कारण जर एक्झाम ऑनलाईन झाली तुमचा त्यामध्ये खूप लॉस होणार आहे। कारण ऑनलाईन एक्झाम मध्ये ज्यावेळेस एक्झाम TCS कंडक्ट करतं त्यावेळेस आउट ऑफ सिलेबस खूप प्रश्न असतात। म्हणजे आतापर्यंत ज्या भरत्या झाल्या त्यातील पॅटर्न एक्झामचा पूर्णपणे वेगळा असतो, आणि TCS ला IBPS ला पॅटर्न हा वेगळा असतो। इथं प्रॉपर सिलेबस वरील प्रश्न असतात TCS मध्ये, आणि असं ऑफलाईनला आपण मागचे पेपर तर रेफर केलो तर आपण 80% मार्क घेऊ शकतो, इथपर्यंतची गोष्ट होऊ शकते। त्यामुळं परीक्षा ही कधी पण ऑफलाईन झालेली चांगली आहे, कारण 100 पैकी 90% चान्स नसतात त्यामध्ये गैरव्यवहार होईल म्हणून ऑफलाईन मध्ये। पण ऑनलाईन मध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नाही, सिस्टम हॅक होऊ शकते। मग त्यामध्ये ऑनलाईन साठी जे परीक्षा प्रणाली आहे ती पूर्ण प्रायव्हेट कंपनीकडे असते, त्यामध्ये विश्वासार्हता जे असते ते आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे एक्झाम ही ऑफलाईन झाली कधी पण चांगली। वयवाढीचा निर्णय त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की वयवाढ भेटली किंवा नाही, ठीक आहे। आणि तुम्हाला जागा कळल्या असतील, आणि अशा जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा आज आणि उद्या येऊन जातील, आणि लागलीच आफ्टर 3 डेज नंतर तुमची जाहिरातीला सुरुवात होऊन जाईल असा अंदाज चालू आहे बरं का, ठीक आहे। तुम्हाला मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, आपला टेलिग्रामचा ग्रुप जाऊन जॉईन करून घ्या, आपण त्यावरती माहिती टाकत असतो, ठीक आहे।